अनु अनु नाश्ता दे लवकर, मला उशीर झालाय. हे काय कोणीच नाही, सगळ्यांचा नाश्ता झाला की आलेच नाहीत कोणी. उशीर कोणाला झाला? हा उशीर मला झालाय. ते लवकर दे. ते जेकेचं एवढं प्रेशर येतं ना मला. तो माणूस असा आहे माहितीये, इतके तास इतके मिनिटं एवढे सेकंद तुम्ही लेट झालात. पाणी घेऊन ये. पाणी पाणी सोड ग तू. वरती काहीच नाही ठेवलंय अनु, घड्याळ नाही काही नाही काही नाही. तो जेकेला हकले मला कामावरून, जर वेळेत नाही गेलो मी तर. तुम्ही जरा बसून खा ना. मी नाही बसणार आहे. अरे सगळं तयार आहे, तुम्हाला उशीर 2 वेळा ऑलरेडी मला उशीर झालाय. तिसऱ्यांदा झाला तर मला कामावरून काढून टाकलो. तो माणूस वेळेचा पक्का आहे ना, म्हणून एवढा सक्सेसफुल आहे, कळलं का? वेळेचा पक्का घड्याळ दे इकडे. अरे नाही तर ग. खा ना नीट. नाही 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 नाही, मला उशीर झाला. आता जेवढं पाहिजे तेवढं बाकीचे बुक नंतर घेणार. अगं डबा दे ना अनु. हे का डबा तयार आहे, तुम्ही खा जरा. खा खा. प्लीज डबा दे मला. घेते हो. नाही ट्रॅफिक लागणार आहे. बरं ऐका, मी काय म्हणते, मला मार्केटमध्ये जायचंय. काय? सोडाल का? औषधं आणायची आईची. फक्त मी काय सांगते तुला, काय? ते जेके मला कामावरून काढेच वेळेत नाही कुठलं तर. हो एकच स्ट्रीप राहिली आहे, आईना त्रास होतो माहितीये ना, औषधं घेतली नाही तर. प्लीज प्लीज. नाही 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 काही नाही, तू रिक्षाने जा. रिक्षाने ये, मला नको सांगू. हा बरं चालेल, तसंही मला उशीर होईल तयार व्हायला, है ना? तुम्ही जा, मी जाईन रिक्षाने. हा बॅग हा बॅग घेते. हे घ्या हळू. चल. हो अहो हा. सावकाश जा. हे सांगायला तुझं. नाही पाणी तोंडात कोंबलंय ना सगळं. हा अच्छा, सांभाळून जा. औषध आणायचे मी पण. बेबी एवढ्या पावसात मीटिंगला जायची काय गरज आहे? कामापुढे पाऊस वगैरे काही नाही, आणि पावसाचं काय कौतुक आहे? गाडीतनं जाणार आहे आणि जवळच रेस्टॉरंट मध्ये आहे ते मीटिंग. गार्ड्स कुठे आहेत? गार्ड्स दिसत नाहीये. सुट्टी दिली आहे. का? तू माझं ऐकतच नाहीस बेबी. सुट्टी द्यायची काय गरज होती गार्ड्सना? तुला ना माझी काळजीच कळत नाही बेबी. रिलॅक्स रिलॅक्स, सारखं काय बेबी बेबी बेबी. कधी एकटा बाहेर गेलो नाही. असं नाहीये बेबी. कसं आहे ना, आताची परिस्थिती वेगळी आहे. तू सक्सेसफुल रिच बिझनेसमॅन आहे, कळतंय का तुला? तू असं एकट्याने बाहेर जाणं ना खूप डेंजरस आहे. बाहेरचं वर्ल्ड किती डेंजर आहे, आपण कुणावर ट्रस्ट नाही करू शकत ना. माहितीये मला, पण काय झालं, बरेच दिवस त्यांना सुट्टीच दिली नव्हती, म्हणून दिली सुट्टी. काळजी करू नको. ना तुला कळत नाही, तू गेल्यावर इथे माझं काय होतं तुला कळतच नाही बेबी. काही होणार नाही. मी रात्री लवकर घरी येईन. जमलं तर तू पण लवकर घरी ये. येस आपण सोबत डिनर करू. येस. बाय बेबी. बाय. सी यू. सी यू टू. बेबी सावकाश जा आणि मला अपडेट करा. येस येस. बाय. बाय. I don't want to see you again, baby. रिक्षा. ताई माझा ना नवरा हरवलाय हो. हा माझा नवरा आहे मोहन. हा कुठे सापडला तर त्या नंबरवर कळवा आम्हाला. दादा दादा माझा ना नवरा हा ना हरवला. तुम्हाला कुठे सापडला तर त्या नंबरवर कळवा. हो नक्की कळतो. ताई हा माझा नवरा आहे, तो तो हरवलाय. तुम्हाला कुठे दिसला तर या नंबरवर मला कळवा. अरे ताई सावकाश, सांभाळून उठा. तुम्ही उठा. प्रयत्न करा, माझा हात धरा. एक मिनिट तुमच्या पायाला लागलंय. 1 मिनिट पकडा. मी घेते. हे घ्या. मला वाटतं तुम्ही कुठेतरी बसायला हवं. नाही ताई मला निघायला हवं आता. मला उशीर होतो. अरे असं कसं? तुमच्या पायाला दुखापत झाली आहे. तुम्हाला जिकडे कुठे जायचं असेल तिकडे नीट पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ बसावं लागेल. तुम्ही कसं चालाल? मी वेळ वाया नाही घालवू शकत. मला निघायला पाहिजे आता. ठीक आहे का माझं? मी तुमच्या मोठ्या बहिणीसारखी. हे माझं घर आहे. येता का? एक थोडा वेळ बसा, आराम करा आणि मग निघा. प्लीज ऐका माझं. मी घेते तुमची छत्री. 1च मिनिट. हा 1च मिनिट पकडा मला. या या मला धरा तुम्ही. या. हळू 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 हळू.
बस ऐक बस ठीक आहात ना तुम्ही? हो. पण ते पडलात तर तुम्हाला लागलंय तर ठणकत असेल ना? थांबा हा. अशा दुखऱ्या पायाने कसं जाल तुम्ही? स्प्रे मारते हं? ताई अहो पायाला हात. हो असू दे. ठीक आहे. ताई थँक्यू. काय सारखं सारखं थँक्यू म्हणत असता हो तुम्ही? ताई म्हणालात ना, आणि मी म्हणाले ना मी बहिणीसारखी आहे. मोठ्या बहिणीला लहान बहीण कधी थँक्यू म्हणेल का? अरे मी तुम्हाला तुमचं नावच नाही विचारलं. तुमचं नाव? मी सौभाग्यवती वृंदा मोहन. वृंदा, किती छान नाव आहे. मी सौ अनुप्रिया अविनाश पाटकर. तुम्ही बसा, मी हळद दूध घेऊन येते. ताई लहान बहिणीला कोणी आवाजावा करतं का? तुम्ही मला वृंदाच म्हणा. चालेल, वृंदा आणतेच हं मी. अहो ताई काहीच गरज अगं राहू दे ग, थांब. गरम असेल ना? सावकाश. वृंदा, ते मगाशी मी पाहिलं तू पॅम्पलेट्स वाटत होतीस. कसले पॅम्पलेट्स आहेत ते? मी माझ्या नवऱ्याला शोधते. हरवलाय तो. काय वृंदा? हो त्याच्याच पॅम्पलेट वाटत होते मी. गेले कितीतरी दिवस झाला मोहनला शोधतीये हो मी. रस्त्यात दिसेल त्याला पॅम्पलेट वाटतेय. प्रत्येकाला असं जाऊन जाऊन विचारते की माझा मोहन दिसला का हो? तुम्ही मोहनला पाहिलं का? मोहन सापडला की माझ्यापर्यंत पोहोचा. सगळे प्रयत्न करते. वृंदा, तू